लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांडपाणी नागरिकांच्या घरात, महालक्ष्मी नगर येथील गल्ली नंबर 5 मधील नागरिक संतप्त। ठेकेदाराने वाटेल तशा पद्धतीने ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी वाटेल तशी अस्ताव्यस्त खुदाई केल्यामुळे पावसाचं पाणी तुंबून सांडपाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरलं आहे। महालक्ष्मी नगर येथील गल्ली नंबर 5 मधील या प्रकाराने नागरिक अक्षरशः वैतागून गेले आहेत आणि संताप व्यक्त करत आहेत। इचलकरंजी शहराच्या वाढीव भागासाठी राज्य सरकारने ड्रेनेज लाईनसाठी निधी दिला। खासगी ठेकेदारामार्फत सध्या शहरातील वाढीव वस्त्यांमध्ये ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे, परंतु ऐन पावसाळ्यात ठेकेदाराने काम सुरू केल्यामुळे याचा नाहक त्रास पाईपलाईन टाकले जात असलेल्या भागातील रहिवाशांना होत आहे। शहापूर रोडवरील गैबान पंपाजवळ महालक्ष्मी नगर गल्ली नंबर 5 मध्ये अतिशय वाईट परिस्थितीतून नागरिकांना दिवस काढावे लागत आहेत। ठेकेदाराने पाईपलाईन टाकण्यासाठी खुदाई केली, परंतु पाईपलाईन टाकल्यानंतर आवश्यक रस्त्यांची डागडुजी करणं अपेक्षित होतं, परंतु तसे न झाल्यामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून राहिलं आहे। हे साचलेलं पाणी लगतच्या गटारांमध्ये जाऊन हेच पाणी नागरिकांच्या घरामध्ये जात आहे। यामुळे ढासांचा उपद्रव वाढला असून साथीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे। तर घरात शिरलेले दुर्गंधीयुक्त सांडपाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असले तरी हे पाणी निचरा होत नसल्यामुळे पुन्हा हे पाणी घरात शिरत आहे। याबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिकेने याची दखल घेतली नसल्याने संताप व्यक्त होत आहे। बुधवारी पुन्हा एकदा येथील रहिवाशांनी आयुक्तांना निवेदन देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। दरम्यान या परिसरातील नागरिक घाण पाण्याच्या त्रासामुळे त्रस्त झालेले आहेत। महापालिकेतील आरोग्य विभागाकडे या संदर्भात यापूर्वी गाऱ्हाणी मांडली होती, परंतु येथील अधिकाऱ्यांनी त्यांना दाद दिली नाही, उलट ठेकेदाराचीच पाठराखण केली। त्यामुळे आता या गंभीर प्रश्नात आयुक्तांनीच लक्ष घालावं अशी मागणी होत आहे। महानकर न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी।